तुमच्याजवळ शेअर करणार आहे पुष्कराजचं रागी सत्व। सो मी हे कसं करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। म्हणजे हे नाचणीचं सत्व आहे पुष्कराजचं। सो मी हे ऑलमोस्ट पिल्लू आमची 6 महिन्याची असल्यापासून यूज करते आणि रेडी टू कुक आहे। सो हे ऑलमोस्ट 5 मिनिटांमध्ये होऊन जातं। तर त्याची प्रोसेस कशी आहे मी ते तुम्हाला सांगते। जे मी आता यूज करते ते मिक्स फ्रूटमध्ये करते। ह्याच्यामध्ये भरपूर सारे फ्लेवर असतात, मँगो, ड्रायफ्रूट्स, चॉकलेट, इवन असे भरपूर स्ट्रॉबेरी, भरपूर सारे फ्लेवर असतात। तर तुम्ही तुमचं बाळ जे खाईल, मी स्टार्टिंगला सांगेल तुम्ही फक्त ड्रायफ्रूट्सचंच घ्या। आता मी पिल्लूला मिक्स फ्रूटचं चालू केले। सो मी तुम्हाला हे दाखवते की कसं करतात ते। तर चला तर असं बघायला गेलं तर प्रोसेस आहे पाटी, तरी पण मी तुम्हाला दाखवते। आणि हे मला पडलं पॅक आहे ते 90 रुपयाला पडलं आणि हे तुम्हाला इझिली मेडिकलमध्ये कुठल्या पण मेडिकलमध्ये अवेलेबल होऊन जाईल। सो मी तुम्हाला ह्याची प्रोसेस दाखवते की हे कशा प्रकारे बनवतात। तर चला, आणि मी ह्याची तुम्हाला प्रोसेस सांगते। जेव्हा तुम्ही हे मेडिकलमधनं परचेस कराल ना, तेव्हा त्याची एक्सपायर डेट वगैरे सगळं चेक करून घ्या। असं नका करू की बाळाचं प्रोडक्ट आणलं आणि आपण एक्सपायरी डेट वगैरे बघून नाही घेतलं। एक्सपायरी डेट वगैरे सगळं चेक करून घ्या। आणि ह्याच्यासोबत आपल्याला एक छोटासा स्पून भेटतो आणि हे असं प्लास्टिक रॅपमध्ये येतं आणि त्याच्या आतमध्ये एक छोटंसं एनवलप असतं। त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं असतं की नाचणीचं सत्व का दिलं पाहिजे, कोणाला दिलं पाहिजे, कसं तयार करायचं, त्याचे फायदे काय, त्याचे बेनिफिट्स काय। आणि हे तुम्ही बघताय ह्याच्यामध्ये सगळे सारे फ्लेवर आहेत पुष्कराजमध्ये। ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, मिक्स वेज, चॉकलेट, मँगो फ्लेवर, पिस्ता, असे भरपूर सारे आहेत। आणि वरती दिले की प्रोसेस की कशा प्रकारे आपल्याला ते केलं पाहिजे। सो तुम्ही हे कधी बाय केलं तर हे पहिली जी स्क्रिप्ट आहे ती पहिली नीट वाचा, नीट समजून घ्या की का दिलं पाहिजे, कसं दिलं पाहिजे। अगदी सगळं त्याच्यामध्ये डिटेल्स दिलेले आहेत। सो तुम्ही कधी बाय कराल कोणतंही प्रोडक्ट तर त्याच्या आतमध्ये आपल्याला स्क्रिप्ट दिली असते, ती नक्की वाचा आणि मगच पुढच्या प्रोसेसला लागा। सो आता मी हे जे रागी सत्व आहे, नाचणीचं सत्व आहे, ते एका जारमध्ये स्टोअर करून ठेवून देते। प्लास्टिकमध्ये नाही ठेवत मी, मोस्टली करून ग्लास जारमध्ये ठेवते, कारण का त्याचा जो आरोमा आहे, स्मेल आहे, तो अगदी ग्लास जारमध्ये लॉंग लास्टिंग राहतो आणि अगदी टिकून राहतो। जर तुम्ही प्लास्टिक जारमध्ये ठेवलात ना की तो उडून जातो सगळा स्मेल। आता काय करायचं आहे, आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे छोटंसं, त्याच्यामध्ये आपल्याला नॉर्मल पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला ते रागी सत्व आहे, नाचणीचं सत्व आहे, ते 2 चम्मच 1 चम्मच तुमचं बाळ खातं तसं तुम्हाला घ्यायचं आणि अगदी मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये जरा पण असे लम्प्स नाही राहिले पाहिजे, जेणेकरून ते आपण जेव्हा शिजवू त्याला ते नीट शिजलं पाहिजे। नाही तर छोटे छोटे असे गठ्ठे टाईप तयार होतं आणि मग ते नीट मेल्ट नाही होत। त्याच्यामुळे अगदी नीट मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हार्डली ह्याला एक मिनिट लागतो प्रोसेसला या मिक्स करण्यामध्ये। सो मी नीट अगदी मिक्स करून घेतला आणि ह्याच्यामध्ये आपल्याला साल्ट नाही टाकायचं आहे, शुगर नाही टाकायचं आहे, काही नाही टाकायचं आहे। नुसतं पॅकेटमधून घ्यायचं आहे, आपल्याला जारमधून घ्यायचं आहे 2 चम्मच 1 चम्मच आणि आपल्या नॉर्मल पाण्यामध्ये हे करून मिक्स करून आपल्याला गॅसवरती ठेवून द्यायचं। आणि ह्याची जी थिकनेस आहे ती तुम्हाला तुमच्या बाळाप्रमाणे द्यायचं। जर 6 मंथचं असेल तर थोडी लिक्विड, मग थोडंसं थिक असं तुम्हाला ते करत जायचं आहे। आणि हे रागी सत्व आहे, म्हणजे नाचणीचं सत्व आहे, ते बाळ अगदी आवडीने खातं। तुम्ही पण ट्राय करा बाळाला। आणि घरच्या घरी केलेले फूड चांगलं असतं, हे घरी पण करता येतं। आणि होममेड सॅरलेक्सची पण रेसिपी मी तुमच्याजवळ शेअर केलेली आहे। आणि आता बघता ते हे अशा फॉर्ममध्ये झालं, हे तुम्ही अशा फॉर्ममधलं आहे ना ते तुम्ही 6 मंथ बेबीसाठी देऊ शकता। आणि जर माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आणि अजून असे नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।